नमस्कार मित्रांनो, आपण आज चाळीसगावपासून जवळच असलेला ऑट्रम घाट म्हणजेच आपला जो कन्नड घाट आहे, या ठिकाणी खंडेरावाचं मंदिर आहे, ज्याला आपण जय मल्हार या नावाने ओळखतो. हे मंदिर चाळीसगावपासून साधारणतः 15 ते 16 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागतो आणि आपण आता त्या ठिकाणी जायला निघालेलो आहोत. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाला जोडणारा हा ऑट्रम घाट आहे, जो की जळगाव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांच्या बाउंड्री लाईनवर आहे. या ठिकाणी दोन विभाग देखील या ठिकाणी हे दोघं वेगळे होतात. असा हा अतिशय वळणदार असलेला घाट आहे, तो आपण आता बघतोय. हा जो घाट आहे, या घाटाची जी सुरुवात आहे ती अतिशय तीव्र अशा वळणाने आहे. की जो वळण जो आहे आपण जर बघितला तर सर्वात जीवघेणा आणि अपघातासाठी सगळ्यात जास्त धोकादायक मानला जातो. आता या घाटावर सुरुवात केलेली आहे. घाट हा जो आहे हा पूर्ण चढाईचा घाट आहे. आपण ज्यावेळेला जळगाव जिल्ह्यातून येत असतो चाळीसगावकडून, त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाटाची चढ ही वाढत जाते. असा हा नागमोडी वळणाचा असलेला घाट आहे. मित्रांनो, या ठिकाणी तो जो काय घाट आहे हा कन्नड घाट या ठिकाणी समोरच्या बाजूला आपल्याला त्या बाजूला दिसतो आहे आणि याच्या पुढे आपल्याला आता जय मल्हार या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता आहे. ही पाटी आहे जय मल्हारकडे जाण्यासाठीची पाटी. आपण आता मेन रोडावरून, कन्नड घाटाच्या रोडावरून आपण आता जय मल्हारकडे जात आहे. हे समोर या ठिकाणी किल्ले मल्हारगड आणि जय मल्हार वीर एकलव्य या ठिकाणी आपल्या पाठी दिसते आहे. आता मित्रांनो, ही आपल्याला कमान दिसते आहे. या कमानीपासून आपल्याला जाण्यासाठीचा पुढे रस्ता आहे आणि या कमानीच्याच मागच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी डोंगरावर जे काय आहे ते आहे जय मल्हार याचं असलेलं खंडोबारायाचं मंदिर. आणि या ठिकाणी हा कन्नड घाटातून वरती कन्नडकडे जाणारा रस्ता जो की समोर आपल्याला दिसतो आहे. डोंगरांच्या समोर आपल्याला या ठिकाणी जो दिसते आहे ती आहे कन्नडकडे जाणारा रस्ता. आणि या मंदिरामध्ये आपण आता जाणार आहे. या मंदिराचे हे असे समोर दिसणारे, समोर आपल्याला जे दिसते तो बुरुज आहे. त्यानंतर आपण आता या मंदिरात जाणार आहे. आपण गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूर्ण पुरातन काळातील सगळे वस्तू आपल्याला दिसेल. या मंदिराच्याच भागात आपण एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला दिसेल महादेवाची पिंड. प्राचीन अशी ही महादेवाची पिंड आणि त्याच्यासमोर असलेला हा नंदी, त्यावर असलेला आहे कलश. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यानंतर आपण आता मंदिरामध्ये जाणार आहे. मंदिराचं मूळ गाभा. या मंदिरामध्ये आपण जर कधी गेलो तर या ठिकाणी बघितलं हे मंदिराचं मूळ स्थान आणि या ठिकाणी हे प्राचीन अशा या मूर्त्या आपण आता बघतो आहे. या मूर्त्या, हे जे मंदिर आहे हे फार प्राचीन आहे. सुंदर असे छान मंदिर. त्यानंतर आपण आता मंदिराच्या शेजारचा असलेला, आजूबाजूचा असलेला भाग बघतोय. या ठिकाणी हे मंदिरच्या देखभालीसाठी जे लोक आहेत त्यांची व्यवस्था केलेली आहे राहण्यासाठी. मंदिराचा भाग या ठिकाणी हा समोर जो दिसतोय तो आहे कन्नडचा घाट, जो की कन्नडचा घाट पुढे जाऊन या कन्नड गावामध्ये जाऊन मिळतो आणि ही आहे पूर्ण डोंगर रांग. या ठिकाणी मंदिराच्या समोर ही अशी छान प्रतिकृती बनवली आहे गवतळ अभयारण्य मल्हारगड चाळीसगावच्या नावाने. आणि या ठिकाणी या मंदिराच्या जवळच या ठिकाणी काही शिवकालीन टाक्या आहेत की जिथे नैसर्गिक पाण्याची पद्धतीने पाणी थांबवलं जातं किंवा पाणी थांबतं आणि त्या ठिकाणी प्राण्यांना जे काय लागणारं पाणी आहे पावसाच्या व्यतिरिक्त, तेव्हा त्यांना त्या पाण्याचा उपयोग होत असतो. आपण आता त्या ठिकाणी जाणार आहे. ही छोटीशी पाटी लावलेली आहे.
की आपल्याला पाण्याच्या टाक्यांकडे जाण्यासाठीचा हा रस्ता. आपल्याला आता वरती जे काय दिसत आहे ते मंदिर, आणि त्या मंदिरापासून आपण आता थोडंसं खाली उतरत आलो की या ठिकाणी आपल्याला या खडकांच्या बाजूलाच या ठिकाणी ह्या टाक्या दिसतात पाण्याच्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, निसर्गामध्ये आपल्याला जमिनीमध्ये पाणी असतं, पण डोंगरामध्ये कधी पाणी असतं का? किंवा डोंगरावर राहणारे लोक त्या ठिकाणी कसे पाण्याचा त्यांना पाणी कुठून मिळतं? तर त्याचं हे उत्तर आहे, आणि ते आहे या शिवकालीन पाण्याच्या टाक्या. प्रचंड अशा खोल, आणि आज देखील आपण ज्या वेळेत आलेलो आहे तेव्हा देखील या पाण्याने भरलेल्या आहेत. बघा या ठिकाणी मित्रांनो, अशा या पाण्याच्या खोल टाक्या आहेत. या ठिकाणी या टाक्यांमध्ये बघा, पाणी हे नैसर्गिक पद्धतीने साठवलं जातं, आणि ते ज्यावेळेला पाऊस नसतो त्यावेळेला पावसाच्या व्यतिरिक्त नंतर हे पाणी हे वापरलं जातं. अशी मित्रांनो, आपण आता या ब्लॉगमध्ये थांबूया. पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपण परत एका नवीन ठिकाणी जाऊया, आणि तिथली असलेली माहिती ही तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.